गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती। आता अजून तर काय आवरलेलं नाही आहे। आजचा ब्लॉग जो आहे तो आजचा भटकंती ब्लॉग आहे। मी माझी बायको आम्ही फक्त आज फिरायचं बंद, भंडारदरा रंधा वगैरे तिकडं फिरून येणार आहे आज। तर सकाळ सकाळचं वातावरण बघा, मला दाखवतो। इथं काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही। इथं आमचा एक नारळ होता, इथं एवढा म्हणजे एवढा नाही, फार मोठा होता, तो सुद्धा दिसत नाही। इथं चिंच आहे, ती दिसत नाही। आता शेजारच्यांचं घर दिसाना। सकाळी सकाळी काय आहे दुःख। आवरू आंघोळ बिंघोळ करून मस्त भटकंती ब्लॉगला सुरुवात करून देऊ। हे इथं ब्लॉग काढायसाठी जायची तयारी चालू आमची, पण आमच्या मॅडमचं अजून काय आवरत नाही आहे। कधी आवरताय काय माहीत। मी तर वन साईड आहे बघा, आवरून एकदम तयारमध्ये रेडीमध्ये। ये हात इग्नोर करा, जेवण करून मग निघायचं आहे आम्हाला। ते हात इग्नोर करा, ते थोडीफार दुखापत चालू राहते। तर लुक कसं आहे, कडक आहे ना। जळू नका करा काम करा। हे पोरांचं वन साईड काम चालू आहे। आधी फरच्या होत्या, नंतर ब्लॉग। आता हे माझे मुलं, हे दौलत शेठ आणि ते बाबूराव शेठ। तुम्हाला तुझ्या ब्लॉग मध्ये घेतात। चाल द्या काम चाललंय। काम करा बापाला काम सांगितलं, लाज वाटते का? हे नीटवाड हा, कशी कामं करताय बघा। चला मित्रांनो, ही आपली राणी मी काल बघितलंच, मॉडिफाय केली थोडीफार। तर आवरून झालं आमचं मंडळ पण आवरते। तिकडे आजीबाई जेवते, निघतो आवरून। कारण पावसाचा काय अचानकमध्ये भयानक पाऊस आला, म्हणून रेनकोट वगैरे घेऊन ठेवतो बरोबर। नॉबे आहे तुमच्याकडे पाऊस नाही, पण आमच्याकडं वन साईड काल पाऊस झाला आहे। तर रेनकोट वगैरे घेऊ आणि निघू। चलो पटकन बरंच पुढं आलो। व्हिडिओ काढायचं नाही म्हणलं, बरं काढायचं लक्षात नाही राहिलं। आता गाडीवर चालता व्हिडिओ काढतोय। हेल्मेट नाही आहे, सेफ्टी नाही, विसरलं हेल्मेट घ्यायचं। पण तुम्ही कुठेही जात ना, सेफ्टी वगैरे पहिली राहू द्या। आता आमचा असाच भटकंती ब्लॉग चालला आहे। फिरतोय असं रॅन्डमली मी आमचं मंडळ बघा हो। आम्ही असंच रॅन्डमली फिरतोय बघा। आता मी जसं चिखलीच्या बरंच पुढं आलो आहे। भटकंती ब्लॉग चालू, भटकंती ब्लॉग चालू असं करता आम्ही आलो आहे अकोल्याच्या पुढे। आता माईक नसल्यामुळे कसं आहे, आवाज किती क्लिअर येतो किती नाही मलाही माहीत नाही। गोप्रोचा पहिला शूट आहे। बायपासपासून जो अकोले रोडनं थोडंसं पुढं आलं का, एक टर्न घेतल्यानंतर राईट साईडला जागेवर वळायचं। इकडे एक छोटंसं गाव आहे विठे, इथं वर आहे, तुम्ही पाहू शकता विठे गाव। इकडे ही प्रवार नदी राईट साईडला, राईट साईडला बी प्रवार नदी। ब्रिजच्या पलीकडून कोणतं गाव आहे मलाही माहीत नाही, पण आहे विठे गावातून शॉर्टकटनं पटकन जाता येईल आपल्याला। हे विठे गाव, पाठीमाग मंदिर आहे। विठे गावातून शॉर्टकट एकदम परफेक्टली। आता हा रस्ता पुढं जाऊन हायवेला भेटतो, पण आय थिंक हा शॉर्टकट आहे, प्रॉपर लेवलला शॉर्टकट आहे। फायनली 1.5-2 तासाचा प्रवास करून गाडीवर कंटिन्यू आपण पोचलोय रंध्याला, अकोला तालुक्यातलं रंधा गाव। पाठीमागं निळवंडे धरण होतं, जायचं होतं पण नाही गेलो। तर आता इथं पोचू, मस्त जॅकेट वगैरे काढून तिथं थांबून व्हिडिओ काढू आपण। चलो मित्रांनो, हे बघा गुडीशाव एवढ्या हे लहानपणी फारच गोळ्या खाल्ल्या असतील। इथं रंध्यामध्ये आल्यानंतर पहिलं दुकान आहे मावशींचं आहे, त्यांच्याकडे सर्व काही तुम्हाला। रंध्याला आलो तेव्हा बरंच पाणी होतं। आम्ही जेव्हा आलो होतो ना, त्या गोष्टीला बरीच वर्ष झाली। कोविड नंतर आलो आम्ही, 2021मध्ये आलो होतो आय थिंक। त्याच्यावर मी आत्ता आलो रंध्याला। त्या टायमिंगला ना खूप पाणी होतं इथं। हे बघा, ही आजची पिढी कधी सुधरू यांना ना असं भेटले ना, असे उलटे करून यांच्या लावण्या हाणाय पाहिजे। काय गरज आहे, मी म्हणतो चांगलं पर्यटक स्थळ का खराब करायची। पाहायला गेलं तर या दोघांचे जे नावं आहेत, हिचं लग्न दुसऱ्याबरोबर झालं असं आणि याचं लग्न दुसऱ्याबरोबर झालं असं, काय खरं आहे? काय ती येडी नाही तर। हे बघा आमचे मॅडम हाय हॅलो होते। उतर खाली, तिथून खाली उतर, ऐकतच नाही। असं वरकून बसतं, काय करावा आता। मला वाटतं मी पण जॅकेट काढावं, 2 मिनटं थांबा।
कसा आहे लुक, कसा वाटतो? मस्त आहे ना. आता रंध्याला आलो आहे, पण इथं पाणी जरा कमी आहे सध्याच्या याला. तर मी गुगलवरून जे आमच्या इथले अकोले तालुक्यातले जो रंध्याचे फोटो आहेत जे गुगलवर भेटतील, तर मी ते तुम्हाला स्क्रीनला दिसतीलच, टाकून दिलं. आमचा एडिटर तिथं स्क्रीनला टाकून दिल. तर तिथं तिथं बघू शकता तुम्ही. पण एवढं आहे की अकोले तालुक्याला निसर्गरम्य वातावरण आहे ते एक नंबर भेटलेलं आहे. इथं बघण्यासारखे खूप सारे स्पॉट इथं. पण आता सध्या आमचा जो भटकंती ब्लॉग आहे तो पुढं कंटिन्यू करायचा आहे आणि इथं थोडंफारच जास्त शूट वगैरे काही करायचं नाही. आता मॅडम तर बसल्यात निवांत, हे बघा बघू शकता तुम्ही बॅक साईडला बसले निवांत. त्यांचा काही रोल येत नाही व्हायचा. आणि या कावळ्यांचा काय रोल आहे? होय, कोणला विचारून नाही राहिलं तुम्ही? तुमच्या तिथं लिहिले बोटिंग चालू झालं. इथे पाणी पाहिजे ना. तिथं तुम्ही पाहू शकता इकडं पाणी. पहिले तरी ज्या टायमिंगला पाणी होतं ना त्या टायमिंगला तर एकदम हे पूर्ण भरेल राहायचं पूर्ण. हा रंध्याचे फोटो जे गुगलला भेटेल ना ते एक नंबर. तुम्ही बघितलं म्हणशाल की नदीला ज्या टायमिंगला पूर येतो त्या टायमिंगला हे सगळं ना भरलेलं असतं, पाहण्यासारखं असतं पाहण्यासारखं. आता हे असंच आम्ही भटकंती म्हणून आड झोड फिरू राहिलो. हे बघा. त्या साईडला पण जायला बरी जागा आहे. तिथं जे आहे ते जे दिसतं इथं पण जाता येईल, काय अडचण नाही. तिथून हाच व्ह्यू दिसणार आहे, पण तिथनं एवढा परफेक्ट नाही दिसणार. जिथून आता इथून जो परफेक्ट दिसतो ना तिथून तेवढं दिसणार नाही. कसला व्ह्यू दिसतोय. हा काय ते भरलेलं असल्यावर काय ते पाणी व्हायचं. आगा हे काय विहीर आहे? काय विहीरच आहे वाटतं. नाही, पाणी पडून खड्डे झालेत. आमच्या मॅडम फोटोसाठी उभ्या राहिलेत. आता त्यांचा फोटो काढून घेऊ. इकडं ओके. मंदिराचा लुक ह्या साईडनं छान वाटतं. आता उगाच सुतक आहे म्हणून मंदिरात जात नाही आहे, तर तुम्हीच इकडनंच दर्शन घेऊन टाका. लोकेशन बघा परत एकदा. आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. तर पुढच्या प्रवासाला भेटूया आपण. मग जाता कळसुबाई पण भेटतील तुम्हाला. कळसुबाई खालून कळसुबाईचं एक स्पेशल ब्लॉग येणार आहे, त्यासाठी आपण स्पेशल जाऊया. आज नाही, आज पॉसिबल नाही, दुसरीकडे काम आहे. तर ते काम करून मग पुन्हा घरी जाऊ निघूया. ज्या टायमिंगला एंट्रीला आलो ना, एंट्री केली तेव्हा हे वाचलो होतं मी, मंदिर परिसरात धूम्रमद्यपान करण्यास सक्त मनाई. हे क्लिअरली दिलेलं आहे यांनी, ठीक आहे. पण आहे ना तिथं बऱ्याच ठिकाणी कचरा पडलेला आहे, बऱ्याच ठिकाणी बाटल्या पडलेल्या आहे. धूम्रपान करून पचापच थुकू राहिले लोक. जाता ते वाचतच नाही. वाचून सुद्धा लोक त्याच्यावर लक्ष देत नाही, तर काय उपयोग नाही. त्यावर काम करायला पाहिजे सगळ्यांनी. घेण्यासाठी नाही, मला शेंगदाणे हवे. बायकोनं शेंगदाणे घेतले पण मला येत नाही. दे, पाहिलं किती कंजूस. हेट द्या मग. बस घे ना, घे धर बाई धर. शेंगदाणे का ऑन बस पगले बस कर आईच्या गावात. नांद्यापासून थोडंसं पुढं आलोय. नांद्यापासून थोडंसं पुढं आले की तुम्हाला कळसुबाईला जायला रस्ता भेटतोय. जाऊ आपण एक दिवस कळसुबाईला जाऊ नक्की जाऊया. सध्या तरी लुक चेंज केला आहे. पुन्हा तानाच थोडाफार काळा दिसत असेल, तर म्हणजे मी ऑलरेडी काळा आहे पण अजून काळा दिसत असेल तर थोडंफार ॲडजस्ट करून घ्या, ठीक आहे. मॅडम थोडंसं बांधतं आहे. फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला, दत्त मंदिर. दर्शन घेऊ. जय आता थोडाफार काळा दिसत असेल तर ॲडजस्ट करून घ्या. आता दिसेल गोरा. आमचं इकडचं काम तर आवरलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो आम्ही. थोडाफार वाऱ्याचा आवाज येत असेल ते पण ॲडजस्ट करून घ्या. आता परतीचा प्रवास जाता सासरवाडीला जाऊन यायचं आहे मला. हे मॅडम लगेच सासरवाडीला जाऊन येतो. जे थोडंसं काम आहे ते करून त्याच्यानंतर आपण घरी जाऊन या ब्लॉगचा एंड करूया. तर मित्रांनो काय नाही, डेस्टिनेशनवर निघालो. जिथं काम होतं तिथून निघालो. बरंच पुढं आलो आणि तिथं आल्यानंतर आता असंच मध्ये हे टोपी वगैरे घालण्यासाठी थांबलो. आता आवरून पहिले सासरवाडीला जातो, देन तिथून आवरून आपल्या घरी जाऊन ब्लॉगचा एंड करूया. आता
घरी गेल्यानंतर एंड करून मग आता नॉबेला ह्या व्हिडिओ उद्या दुपारी मिळेल, कारण अपलोड करायला पुन्हा तेवढा मला वायफाय लिहावा लागेल. हा व्लॉग येईल 2-4 दिवसामध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओज वगैरे तुम्ही एन्जॉय करा. चला मित्रांनो, पोचलो फायनली आपण घरी. तुम्हाला हा असाच भटकंती ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या गोप्रोचा हा पहिलाच ब्लॉग होता. गोप्रोनं आपण गेलो रंध्याला. नेक्स्ट टाईम धीरज दादा आणि मी ज्या टायमिंगला आमचं ठरलं त्या टायमिंगला आम्ही कळसूबाई करणार आहोत. म्हणजे असं ठरणारच आहे. गोप्रो घेतल्यावर मी कळसूबाई करणार होतो असं बोललो होतो मी. मध्ये येता सासरवडीला जायचं होतं. तिथं काय व्हिडिओ शूट वगैरे काही केलं नाही सासरवडीमध्ये, बरं नाही वाटत. मग त्याच्यानंतर घरी डायरेक्ट आता घरी आलो, जस्ट आलो, फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आता ब्लॉगचं एंड करावं. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. ठीक आहे, चला येतो.